भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंविरोधात निवडणूक आयोगानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना दिलेत। दानवेंच्या वादग्रस्त वक्तव्यावर आक्षेप घेत काँग्रेस, राष्ट्रवादी या पाठोपाठ शिवसेनेनेही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती। पैठणमधील प्रचार सभेत मतदानापूर्वीचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो, कारण त्या रात्री घरात लक्ष्मी येते, त्या लक्ष्मीचा स्वीकार करा, असं वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं होतं। नरेंद्र मोदींनी दिलेली 50 दिवसांची डेडलाईन उद्या संपते। गेल्या 50 दिवसात नोटाबंदीबद्दल केंद्रानं 63 वेगवेगळे नियम काढलेत। त्यातला नवा नियम म्हणजे जुन्या 500च्या आणि हजारांच्या जुन्या नोटा बाळगणाऱ्यांवर आता दंडात्मक कारवाई करता येणार आहे। तसंच 4 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील 50 कुटुंबासाठी नोटाबंदीचा यज्ञ केला। त्यात सामान्य माणसाचा बळी दिला असा गंभीर आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला। शिवाय काँग्रेसच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राहुल गांधींनी 5 प्रश्नांच्या उत्तरासाठी श्वेतपत्रिका जारी करण्याची मागणी केली। त्र्यंबकेश्वरमध्ये 2 पुरोहितांकडून आयकर विभागाला कोट्यवधींचं घपाट सापडले। 2 दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वरचे पुरोहित गणपती शिखरे आणि निषाद चांदवडकर यांची आयकर विभागाने चौकशी केली होती। या दोन्ही पुरोहितांकडे 2 कोटींची रोख रक्कम, 4.5 किलो सोनं आयकर विभागाने हस्तगत केलं। याशिवाय त्यांच्या अनेक मालमत्ता देखील आहेत, याची देखील चौकशी सुरू आहे। बनावट नोटा छपाई प्रकरणी अटकेत असलेल्या छबू नागरेच्या बँक खात्यात लाखोंचं घबाड सापडलंय। विशेष म्हणजे वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या फर्मच्या नावानं हे घबाड साठवून ठेवल्याचं समोर येतंय। छबू नागरेचं विश्वास बँक, हैदराबाद बँक आणि स्वतःच्याच मायक्रो फायनान्स पतसंस्थेत खातं होतं। ही तिन्ही खाती बँकेने सील केली। भारतातून दुबईला नेली जाणारी 25 लाखांची रक्कम मुंबई विमानतळावरून जप्त करण्यात आली। कस्टम्स विभागाच्या वतीनं ही कारवाई करण्यात आली। या प्रकरणी आरिफ कोयंटे या व्यक्तीला अटक करण्यात आली। 25 लाखाची ही रक्कम 2000 रुपयांच्या नव्या नोटांमध्ये स्पाइसजेट विमानातून ही रक्कम दुबईला नेली जात होती। तिकडे कस्टम विभागानं मुंबई विमानतळावरच दुसरी कारवाई करत 1,39,000 सौदी रियाल्स, 56,500 दिरहाम्स आणि 14,000 ऑस्ट्रेलियन डॉलर्स जप्त केलेत। भारतीय चलनात याची किंमत 44 लाख रुपये इतकी आहे। शेख वाहिद अली, मोहम्मद सोहेल आणि शेख पाशा या 3 प्रवाशांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटकही करण्यात आली। नोटाबंदीच्या निर्णयाला 50 दिवस पूर्ण झाले असताना काँग्रेस आता आंदोलनाचं हत्यार उपसण्याच्या तयारीत आहे। येणाऱ्या वर्षात म्हणजे जानेवारीत नोटाबंदीविरोधात काँग्रेस तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिला आहे। टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात गेले आणि त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदिवासी आणि राष्ट्र निर्माणाच्या सेवा प्रकल्पासोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली। कॉमनवेल्थ घोटाळ्याचे आरोप असलेल्या सुरेश करमाडींनी आयओए म्हणजेच इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचं आजीवन अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला। तर कलमाडी आणि चौटाला यांच्या नियुक्तीवरून क्रीडा मंत्रालयाने आयओएला नोटीस काढली। मात्र आता सुरेश कलमाडी यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे वादावर पडदा पडलाय। मुंबई हायकोर्टाच्या दिलाशामुळे पुण्यात सनबर्न फेस्टिवलचा मार्ग मोकळा झालाय। सनबर्नच्या आयोजनादरम्यान नैसर्गिक संपत्तीचं कोणतंही नुकसान करण्यात आलं नाही, कुणालाही विनापरवाना मद्य विक्री करणार नाही अशी हमी आयोजकांनी दिली। तसंच सरकारी परवान्यांची माहिती देखील हायकोर्टासमोर सादर केली। त्यामुळे न्यायमूर्ती GS कुलकर्णी यांनी याचिका फेटाळून लावली आहे। मुंबई महापालिकेतल्या माफिया राजचा लवकरच अंत होणार आहे अशा शब्दात किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला। मुंबई महापालिका निवडणुकाच्या तोंडावर घाटकोपरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकास कामांचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी घेण्यात आलेल्या सभेमध्ये भाजप नेत्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली। मुंबईतल्या कांदिवलीमधील उत्तर भारतीय स्नेह संमेलनात भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांचं मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली। मुंबई पालिकेत सत्ताधारी शिवसेनेचं बजेट कोट्यवधी असूनही मुंबईत स्वच्छता का दिसत नाही असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी पालिकेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवलं। गोंदियाच्या लाहोरा गावामध्ये एका अज्ञात व्यक्तीने खाद्यपदार्थात विष टाकून 3 मोरांची हत्या केली। ही माहिती वनाधिकाऱ्यांना दिल्यानंतर
मोर शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येईल। त्यानुसार मोरांना विष देऊन ठार केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। आरोपींचा शोध सुरू आहे। अभिनेता सलमान खानचा भाऊ अरबाज खान आणि प्रसिद्ध मॉडेल मलायका अरोरा हे दोघं जण घटस्फोट घेणार हे आता स्पष्ट झाले। काही दिवसांपूर्वी अरबाज आणि मलायकाने एकमेकांच्या सहमतीनं घटस्फोटासाठी अर्जही दाखल केला होता, पण आता मलायकानं अरबाजकडे तब्बल 15 कोटी रुपयांची पोटगीची मागणी केल्याच्या बातम्या येत आहेत।